नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बहुतांश शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि हा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येऊ शकतो, याचबरोबर हा पुढचा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कोणती कामं व्यवस्थित ठेवणं बंधनकारक आहे. याचबरोबर नवीन म्हणजेच फार्मर आयडी शासनाने हे डॉक्युमेंट काढलेलं आहे पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी बंधनकारक आहे का? फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे महत्त्वाचं आहे का? याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील. तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला 3 कामं करायची आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं लँड रेकॉर्ड यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याचबरोबर तुमचं आधार सीडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे ई-केवायसी, तुम्हाला पीएम किसानची केवायसी करणं अत्यंत बंधनकारक आहे. जर पीएम किसानची केवायसी ऑलरेडी केलेली असेल तर तुम्हाला डबल पीएम किसानची केवायसी करायची गरज नाही. याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही. कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीसाठी पात्र केलेले आहेत. याचबरोबर मित्रांनो, तुमचा महत्त्वाचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग. शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधारला बँक खातं अद्यापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा पुढचा हप्ता येणार नाही. याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स असे होते की अगोदर शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक होतं, परंतु ते ते बँक खातं शेतकऱ्याचं बंद पडल्यामुळे ते लिंकचं ॲक्टिव्हचं इनॲक्टिव्ह झालेलं आहे. ते शेतकऱ्याला परत आधारला बँक खातं लिंक करून घ्यावं लागेल. जर शेतकऱ्याचं सध्या जर असेल लिंक तर सध्या काहीही करायची गरज नाही. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे तुमचा म्हणजे लँड सीडिंग. लँड सीडिंगचे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेममुळे त्यांचे मागील पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते थकलेले आहेत. लँडचा प्रॉब्लेम जर तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्ही तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तुमचं कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर घर बसल्या जर दुरुस्त करायचं असेल तर पीएम किसानच्या साईटवरती जाऊन अधिकाऱ्यांचे नंबर वगैरे घेऊ शकता. तिथून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण की राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून 411 लोकांचं मनुष्यबळ पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या दुरुस्तीसाठी जोडल्या गेलेलं आहे. त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा एक डॉक्युमेंट सरकारने नवीन काढलेलं आहे, ते म्हणजे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. आता सध्याच हे काही याच्यासाठी लागू करण्यात आलेलं नाही. सध्या जरी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तरी पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी पात्र राहतील. परंतु पुढच्या 1 ते 2 वर्षानंतर त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक ठरवला जाईल आणि सध्या फार्मर आयडी नमो शेतकरी आणि पीएम किसानसाठी सध्या बंधनकारक नाही. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आता फार्मर आयडीसाठी फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, येऊया आपल्या मेन महत्त्वाच्या मुद्द्यावर. आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पुढचे 2 हप्ते एकत्र येणार का? तर याचं उत्तर आहे हो. पुढचे पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचे 2 हप्ते एकत्र येऊ शकतात आणि हा हप्ता कधी येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि दिल्ली विधानसभा आता आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे जर काही प्रॉब्लेम नाही आला तर 18 जानेवारी रोजी हा हप्ता वितरित होऊ शकतो. परंतु आता जास्तीत जास्त शक्यता कमी आहे 18 जानेवारीला वितरित होण्याची. परंतु 20 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान या पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, याच्या संदर्भात म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्ही नवीन एक व्हिडिओ तयार करू आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.